महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आगामी गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पासून सर्व परीक्षा संगणक आधारित आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अपारदर्शक निर्णयाविरोधात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी प्रतिनिधी मनोज पिंगळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या मते ऑनलाईन पद्धतीमुळे परीक्षा अनेक सत्रात विभागली जाते आणि क्लिष्ट नॉर्मलायझेशन सूत्रामुळे गुणदानामध्ये मोठा गोंधळ होऊन प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. तसेच पारंपरिक OMR पद्धतीपेक्षा ऑनलाईन पद्धतीत रिमोट ॲक्सेस आणि सर्व्हर हॅकिंगचा धोका अधिक असतो. UPSC सह उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये ही परीक्षा ऑफलाईन घेतली जाते. मग महाराष्ट्रातच ग्रामीण विद्यार्थ्यांवर ऑनलाईन पद्धत का लादली जाते असा सवाल आंदोलकांनी केला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण भागात केवळ 4% कुटुंबाकडे संगणक आणि 15.7% इंटरनेट आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा पद्धत ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळणारी ठरेल. जोपर्यंत आयोग ऑनलाईन परीक्षा रद्द करून पारंपरिक ऑफलाईन पद्धत कायम ठेवण्याबाबत अधिकृत परिपत्रक काढत नाही तोपर्यंत उपोषण स्थळावरून उठणार नाही असा ठाम निर्धार मनोज पिंगळे यांनी केला. यावेळी अरविंद वलेकर, धुळदेव टेळे, भरत गुरव, ॲडव्होकेट अमित कुसेकर, देवा जाधव आणि श्रीराम हंगरगेकर आदी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. मनोज भाऊ हे विद्यार्थ्यांसाठी अनेक वेळा आंदोलन करत असतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांचा गरज आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अनेक वेळा त्यांनी असे आंदोलन केलेले आहे. ते आता MPSCने म्हणा राज्य सरकारने एक नवीन घाट घातलेला आहे. MPSC परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने करायची. ऑनलाईन पद्धतीमध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक अशी प्रकरणं घडलेली आहेत ज्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्यामुळे विविध प्रक्रियेमध्ये विविध त्रुटी तर आल्याच, पण त्याचा फायदा घेऊन अनेक लोकांनी कटकारस्थान केली. वेगवेगळ्या पद्धतीने तशा बातम्या पण आहेत. ऑनलाईन परीक्षा केंद्र आता संशयाच्या भोवऱ्यात. हे आम्ही नाही बोलते, हे बोलतंय सकाळ. त्यानंतर लोकमत, तलाठी भरतीमध्ये पेपर हॅक झाला. या पद्धतीने जर सरकार किंवा आयोग घाट घालत असेल आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या प्रयत्नांना जर ते फाटे फुटत असतील तर यासाठी मनोज भाऊ असतील, अरविंद भाऊ असतील आणि अनेक विद्यार्थ्यांचे मित्रपरिवार यामध्ये आंदोलन करतात. तर आमचंही कर्तव्य बनतं की मनोज भाऊला पाठिंबा दिला पाहिजे. मनोज भाऊच्या सोबत आम्ही आहोत, राहणार आहोत, पुढेही राहणार आहोत. मनोज भाऊ बोलतो. नमस्कार. आज आमचा उपोषणाचा तिसरा दिवस. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो निर्णय घेतला आहे, आतापर्यंत ज्या एक्झाम होतं त्या ऑफलाईन पद्धतीने आयोगाने ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते विस्तार आहे, चुकीच आहे आणि महाराष्ट्रातल्या मुलांवर त्यामुळं ती गाव करणार आहे. मुलांची इच्छा अशी होती की परीक्षा ऑफलाईन घ्या. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये एकाच वेळ परीक्षा होती आणि एकाच वेळ परीक्षेमध्ये पारदर्शकपणा असतो आणि OMR शीट ही आपल्याला सीलबंद असतात. तिथं ऑफलाईन पद्धतीमुळे आणि ऑनलाईनमुळे काय होणार, आता परीक्षा 15 ते 20 सत्रामध्ये घ्यावी लागणार. 20 ते 25 पेपर येणार. त्यामध्ये पेपर फुटण्याची खूप जास्त आहे. कारण तिथून मागं पेपर फुटलेले आहेत. तलाठी असेल, आरोग्यसेवक असेल, जलसंपदा असेल, अक्षरशः मुलं वैतागून गेली. त्यात नॉर्मलायझेशनची मेथड, ज्याला 100 मार्क आहेत त्याला नॉर्मलायझेशनमुळे 50 होतात, 50 वेळेला 100 होतात. त्यामुळे हे खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जसं केंद्रीय लोकसेवा आयोग जे ऑफलाईन पद्धतीने घेतं त्याच पद्धतीने आपण ऑफलाईन पद्धतीने घ्यावा. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांची इच्छा आहे ती पूर्ण करावी. जोपर्यंत ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि विद्यार्थ्यांना न्यायच मिळवून देऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.